सांगलीच्या जीवन चिपरीकर यांना महाराष्ट्र सरकारने रेशीम रत्न पुरस्काराने सन्मानित केलंय। ऊस आणि द्राक्ष उत्पादनाला फाटा देत तासगाव तालुक्यातील कवठे एकंद गावात यांनी स्वतःची नवीन रेशीम वाट निवडली आहे। पारंपरिक पिकांच्या तुलनेत रेशीम उत्पादनाचा त्यांना चांगलाच फायदा होतोय। पिकाची लागवड करताना भौगोलिक स्थिती आणि शेत जमिनीचा प्रकार विचारात घ्यावा लागतो। त्यानुसार उत्पादन खर्चात वाढ होते, पण रेशीम उत्पादन याला पूर्णपणे अपवाद आहे। रेशीम उत्पादनात महत्त्वपूर्ण 2 भाग आहेत। पहिला, रेशीम कीटकांचं खाद्य असलेल्या तुतीची लागवड करणं। दुसरा, रेशीम कीटकांचे संगोपन करून प्रत्यक्ष रेशीम कोशांचे उत्पादन घेणे। तुतीचे खाद्य मुबलक उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष रेशीम कीटकांचे संगोपन करण्याची प्रक्रिया सुरू होते। कोणत्या स्थितीत रेशीम कीटक खरेदी करावेत, त्याचे दर काय आहेत, त्याची काय काळजी घ्यावी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे। रेशीम कीटकांचे संगोपन शेडमध्येच केले जात असल्याने वातावरण मेंटेन ठेवणे सोपे जाते। त्यासाठी जीवन यांनी काही खास उपाय देखील केलेत। रेशीम कोशाला चांगला दर मिळतो। दर उतरल्यास सरकारने हमीभाव दिला आहे, त्यामुळे हमखास फायद्याचा आणि सुरक्षित म्हणून रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय। रेशीम शेती करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेष योजना सुरू केली आहे। या योजनेमुळे महाराष्ट्रातील रेशीम उत्पादन झपाट्याने वाढत आहे। द्राक्षाला दर मिळत नाही, ऊस उत्पादक शेतकऱ्यापुढे नव्या समस्या उभ्या राहिल्यात। या प्रतिकूल परिस्थितीत या पिकांना बगल देत जीवन चिपरीकर यांनी निवडलेली रेशीम पायवाट इतर शेतकऱ्यांना आता खुणावत आहे।